प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 27 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मालिकेचे 1000 भाग आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्या निमित्ताने मालिकेमध्ये सगळ्यात मोठं महासत्य उघड होणार आहे. आता ते सत्य काय आहे यासाठी तुम्हाला रेग्युलरली ठरलं तर मग बघावं लागणार आहे. सुरुवातीला आपण बघतोय प्रिया विचार करत असते अर्जुन आणि सायलीचं नेमकं चाललं तरी काय. अर्जुन सायलीची वाट पाहत तिथे बसलीये बरं का हॉलमध्ये एका कोपऱ्यात. कल्पनाताई येतात, प्रतापरावांना म्हणतात की काय भाजी करू. तेवढ्यात प्रिया येते आणि उगाच त्यांना टोमणे टामणे द्यायला लागते. बरं काय गो आई, आज सगळा स्वयंपाक तुला करावा लागतोय. मी तुझी लाडकी सून गेली कुठे. मी मदत केली असती गो, पण या घरच्या लाडक्या मालकिणीने नियम घातले ना त्यात ते बसत नाहीये. कल्पनाताई म्हणतात हो खरंय बरं, सायली या घराची मालकीन आहेच, पण तुला जर का एवढा त्रास होत असेल ना तिचा, तर तुला हवं तिथे राहायला जायला मोकळी आहेस ना, असं त्या कल्पनाताई तिला उत्तर देतात. लगेच अश्विन येतो आणि अर्धवट ऐकून गैरसमज करतो बरं का, आणि म्हणतो कसा, म्हणजे तन्वीने इथे नाही राहायचंय का. मी घरात नसताना तुम्ही तिला असं बाहेर जायला सांगताय. आता लगेच प्रतापराव चिडून म्हणतात, ए अश्विन, उगी अर्धवट ऐकून काहीच्या काही अंदाज बांधू नकोस हा. अश्विन म्हणतो, माझ्या बायकोबद्दल वाईट बोलल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही, मला काय माहित नाही का. शेवटी या कल्पनाताई वैतागतात आणि म्हणतात, ए बाबा ए अश्विन, मी काही तुझ्या बायकोला बोलायला गेले नव्हते बरं का, हीच आली होती उगाच माझ्याशी बोलायला सुरुवातीलाच. आता तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी आलेत बरं का, आणि हे भांडणं बघून म्हणतात, काय झालं मम्मा, काही प्रॉब्लेम झालाय का. शेवटी कल्पनाताई आणि अश्विन एकमेकांकडे बघतात. अश्विन आतमध्ये निघून जातो बेडरूम मध्ये आणि मग कल्पनाताई म्हणतात, काही नाही रे बाबा सोड. प्रतापराव म्हणतात, काही नाही अर्जुन, नेहमीच चालू होतं घरात, सोडून दे. कल्पनाताई म्हणतात, जाऊ द्या. ए पोरांनो फ्रेश व्हा, चला जेवायला बसू आपण सगळे, मी भाजीच करते. लगेच कल्पनाताई असं बोलल्यावर ही प्रिया म्हणते, वा रे वा, सासू आता आयती ताटं वाढणार आणि मस्तपैकी सून आयतं वायतं जेवायला बसणार. हिला काही गरज आहे का प्रेक्षकांनो बसल्या बसल्या एका ठिकाणी टोमणे मारायची. अशी टोमणे मारते आणि तिथेच बसून राहते बरं का. सायली म्हणते, म्हणजे कोणीच लक्ष देत नाही हिच्याकडे. सायली म्हणते, आई मी हातपाय तोंड धुवून येते, आपण सगळेजण एकत्र बसूयात. असं म्हणून सायली अर्जुन बेडरूम मध्ये जातात. प्रिया तिथेच बसली आहे. प्रिया विचार करते, अरे यार, या दोघांचं चाललंय तरी काय नक्की. लोखंडे नेमके कोण आहे त्याचा शोध लावतायत का हे. मैपतचा याच्याशी संबंध आहे याबद्दल हे काही बोलत का नाहीयेत. प्रिया आता मनाशीच विचार करायला लागते. इकडे मैपत मोठ्या मोठ्याने हसत असतो. मैपतला डॅम शुअर झालंय की हे सगळं प्रियानेच केलंय. आता ते कसं ते बघा. मैपत स्वतःच्याच मनाशी हसत असतो आणि म्हणत असतो, या चिचुंदरीचं टाळक काही अजून ठिकाण्यावर येत नाहीये. हे असले कांड करून मला घाबरायचा प्रयत्न करतीये. असं म्हणून अण्णा हसत असतो मोठ्याने, पण म्हणतो कसा, या टायमाला आता अशा मुसक्या आवडतो ना हिचा की हिचं हाड पण सापडणार नाहीये, पण त्याच्या आधी माझी लेक बरी आहे का नाही ते बघावं लागल. असं म्हणून अण्णाने आता साक्षीला कॉल केलाय. तिकडे साक्षी आत्महत्या करायचा प्रयत्न करते बरं का प्रेक्षकांनो. आता अण्णाचा फोन आलाय, ती अशी पडलीये, बापरे बाप, भीती वाटते मला तिच्याकडे बघूनच. कसली पडलीये, डेंजर. बघा ना, फोन उचलत असतो तेव्हा खाली पडूनच तिने तो फोन स्पीकरवर ठेवला आणि हॅलो असं हळूच म्हणते. मैपत म्हणतो, ए बाळा साक्षी, बरी आहे ना बेटा तू. अय बाळा, काही टाइम का लावला ग तू फोन उचलायला, काही वेडवाकडं तर करत नाहीये ना साक्षी तू. साक्षी नुसतं करत असते. मैपत म्हणत असतो, साक्षी अगं बोल ना, अगं ऐकू येत नाहीये का मी काय बोलतोय. हॅलो हॅलो साक्षी, अगं तू टेन्शन नको घेऊ. तो दीक्षित पाताळात जरी लपला असेल ना तरी मी त्याला तुझ्या समोर घेऊन येईल. तू काही वेडवाकडं करू नको ग पोरी. आता साक्षी नुसती असं करते तिकडनं. मैपत म्हणतो, अगं काय करते तू, मैपत शिकण्याची पोरगी आहे ना. अगं पोरी, आतापर्यंत तू काय काय केलं आठव जरा. अशा फालतू माणसासाठी डोळ्यातनं पाणी काढायचं नाही, जीवाला घोर तर बिलकुल करून घ्यायचा नाही. साक्षी, अय हॅलो साक्षी, काय झालं ग. साक्षी आता काहीच बोले ना बरं का. तेव्हा मैपतला डाऊट आलाय, काहीतरी गडबड आहे, पोरीची तब्येत काही बरी दिसत नाहीये. आता मात्र मैपत डायरेक्ट तिथे जायला निघणार आहे. आता इकडे साक्षी अशी तिच्या हातावरनं चाकू फिरवताना दाखवणार आहे बरं का प्रेक्षकांनो. लहान पोरं पाहत असतील तर त्यांनी बघू नका, ते फार भयंकर वाटलंय मला, अंगाला काटा आलाय. तर असो, आता पहाड झालेली दाखवली आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांशी छान गप्पा मारताय, म्हणजे प्रियाला थोडाही शंका येऊ नये म्हणून. सायली म्हणते, कुसुमताईला ना खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे मुंबईत, साखरपुडा आहे म्हणे कोणाचं तरी, आणि तिने 2 मुली पण ठेवल्यात बरं का हाताशी. आहो, प्रिया तिथेच बसली आहे नेहमीप्रमाणे. हे दोघं हसताय खेळताय, तिला काही सहन होत नाहीये बरं का. तेवढ्यात या कल्पनाताई आणि प्रतापराव येतात आणि म्हणतात, गुड मॉर्निंग. नवरा बायकोच्या गप्पा चालल्यात वाटतं.
आता प्रतापराव म्हणतात, अगं आपला अर्जुन निवांत बसलाय, म्हणजे सूर्य उत्तरेला उगवला बरं का. अर्जुन म्हणतो, काय तुम्ही पण डॅड. तेवढ्यात अस्मिताबाई घरी आल्यात दिल्लीवरनं. आल्या तशा चेहरा जरा नाराजच आहे त्यांचा. आता अर्जुन म्हणतो, अरे अस्मिताई आलीस. कल्पनाताई म्हणतात, काय ग पोरी. अगं केव्हाची वाट बघतोय आम्ही अस्मिता. अगं बरी आहे ना बाई तब्येत, काही प्रवासाचा त्रास नाही ना झाला. अस्मिता म्हणते, नाही मम्मा मी ठीक आहे. पण हे बोलताना तिचा चेहरा गळून गेलाय हे कळतंय सगळ्यांना. प्रतापराव आणि कल्पनाताई एकमेकांकडे बघतात. अर्जुन म्हणतो, काय झालं असेल अस्मिताईला, अशी का निघून गेली. आता कल्पनाताई म्हणतात, मी बघते. सायली म्हणते, आई तुम्ही बसा हा, मी जाऊन बघते. तेवढ्यात विमल म्हणते, सायलीताई कॉफी तयार आहे, घेऊन जाता का अस्मिताताईला. सायली म्हणते, हो द्या विमलताई. आता विमलने कॉफी दिली आहे आणि सायली कल्पनाताईंना अशी डोळ्याने खुणवते, काही टेन्शन घेऊ नका मी बघते. प्रिया कशी सगळ्यांकडे पाहत असते बघा ना, किती विचित्र वाटतं ना ते प्रत्येकाच्या तोंडाकडे बघणं. हिला काही काम नाहीये, मोबाईल घेऊन बस ते आपली तिथे जातात. कल्पनाताईंना थोडं टेन्शन आलंय, काय झालं असेल बाई आपल्या पोरीला. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जबरदस्त आहे. आज अर्जुनने तो कोणता बाबू कालिया एक्सपोज केलाय बरं का. म्हणजे त्याचं नाव फक्त बाबूच आहे, कालिया मी लावून दिलं, म्हणजे असं म्हणायला भारी वाटेल ना म्हणून. आता सायली येते आणि अस्मिताला थोडी मनवते. अस्मिताला म्हणते, काय मग कशी झाली दिल्लीवारी, शॉपिंग वगैरे केली की नाही अस्मिताताई. कुठे गेले होतात फिरायला. कॉफी घ्या आणि निवांतपणे सांगा मला. घ्या ना. अस्मिता म्हणते, ठेवून दे तिथे, मी घेईल नंतर. अस्मिताचा सूर काही बरा नाहीये. सायली मग कॉफी बाजूला ठेवते आणि तिच्या जवळ जाऊन गप्पा मारते तिच्याशी आणि म्हणते, काय हो सचिन भाऊजी कसे आहेत. अस्मिता म्हणते, सायली मला काही कळे ना ग. तसा ना सचिन माझ्याशी व्यवस्थित बोलतो वरवर, मी त्याला भेटून पण आले ग, पण तरी सुद्धा का कोणास ठाऊक, म्हणजे रेस्टॉरंट मधला तो सचिन माझ्या डोळ्यासमोरूनच जात नाहीये ग सायली. मला अस्वस्थच व्हायला होतंय, काय करावं कळत नाहीये ग. सायली म्हणते, काय तुम्ही पण अस्मिताताई, पूर्णाजीने आणि आईने काय सांगितलंय तुम्हाला. या काळात स्त्रीचं मन नाजूक झालेलं असतं, त्यामुळे कुठल्याही गोष्टीमुळे पटकन रडू येऊ शकतं किंवा पटकन काही त्रास होऊ शकतो. या गोष्टीचा विचार नाही करायचा. अहो मन हळवं झालंय तुमचं अस्मिताताई, पटकन रडू पण येऊ शकतं तुम्हाला. अशा वेळेला आपल्याकडे जे चांगलं आहे ना ते आठवायचं अस्मिताताई. अस्मिता आता रडवेली होऊन म्हणते, पण माझ्याकडे कुठे काही चांगलं आहे. आता सायली म्हणते, नाहीये असं कोणी सांगितलं तुम्हाला. अहो जगातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमचं बाळ आहे अस्मिताताई. सचिन भाऊजींना पण तुमची खूप काळजी आहे. अहो ते किती खुश आहेत तुमचं बाळ येणार आहे म्हणून. काय काय म्हणतात बघा ते तुम्हाला. हा ब्युटिफुल. आता अस्मिताच्या चेहऱ्यावर थोडं थोडं हसू येत आहे. सायली तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणते. सायली म्हणते, अस्मिताताई प्रत्येक स्त्री सुंदर असते बरं का, पण तिच्यावर प्रेम करणारा पुरुष जेव्हा तिला हे सांगतो ना तेव्हा ती जास्ती सुंदर दिसते. आता अस्मिता हळूच हसत असते. सायली म्हणते, अस्मिताताई सोडून द्या सगळं आणि तुमच्याकडे जे प्रेम आहे ना ते जपा. अस्मिता म्हणते, अगं कळतंय ग सायली हे सगळं, पण तरी सुद्धा असं का वाटत राहतं कोणास ठाऊक. मी रेस्टॉरंट मध्ये पाहिलेला तो सचिनच होता. सायली आता अस्मिताच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणते, बाळा रे आता तुझी मामी थकली बरं तुझ्या आईला समजावून. आता तूच तुझ्या आईला समजावून सांग की तुझे बाबा तुझ्या आईवर किती किती प्रेम करतात. मनातल्या वेड्यावाकड्या गोष्टी काढून टाक, असं समजव बाबा तुझ्या आईला आणि माझ्या नावांचा विचार करायला घे. हो अस्मिताताई, अहो तुम्हाला जर मुलगा झाला तर त्याचं नाव आपण धोंडू ठेवूयात का, आणि मुलगी झाली तर तिचं नाव धोंडी. अस्मिता हसते आणि म्हणते, ए चल काही काय सायली, अगं तुझ्या नवऱ्यासारखे जोक मारू नकोस. सचिनला ना 4 अक्षरी नावं आवडतात, म्हणजे मुलगा झाला ना तर आपण त्याचं नाव, सायली म्हणते वज्रटेक. असा अस्मिता म्हणते, ए चल काहीतरीच काय. सायली म्हणते, मग भीमसेन नाव ठेवूयात का. म्हणजे अशा पद्धतीने सायलीने अस्मिताला हसवलंय. आता हे सगळं कल्पनाताई खिडकीच्या आडून बघतात आणि त्यांना फार छान वाटतं बरं का. आणि आता त्या मनात विचार करतात, शेवटी सायलीने अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू आणलंच. सायलीकडे खरंच जादूची कांडी आहे. काय बाई ही पोरगी, खरंच म्हणजे असं कौतुक वाटतंय त्यांना. आता अस्मिताला हसलेलं पाहून त्यांना छान वाटतं. सायली म्हणते, अस्मिताताई आता पुरे झाल्या गप्पा, चला बरं कॉफी पिऊन घ्या आणि आता आराम करा असं म्हणून आता सायली अस्मिताच्या खोली बाहेर येते. आता खोली बाहेर आल्या आल्या तिला कल्पनाताई दिसतात. कल्पनाताई म्हणतात, ए सायली बेटा थँक्यू सो मच. आता सायली म्हणते, आई कशाबद्दल थँक्यू. आता कल्पनाताई म्हणतात, अगं तू अस्मिताला छान हसवलंस, तिची काळजी घेते अगदी सख्या बहिणीसारखी. सायली म्हणते, अहो मग असं काय बोलता आई,
अहो अस्मिताताई माझी सख्खी बहीणच तर आहेत. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता तुला किती त्रास देत होती ग सायली, आणि तू मनात काहीच नाही ठेवलं. सायली म्हणते, आई कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला काही आठवतच नाहीये. बरं चला बरं आपण हॉलमध्ये जाऊया, इथेच उभं राहून गप्पा मारायच्या आहेत का? आता असं म्हणून दोघी सासू-सुना मग तिथून निघून जातात. इथे आता प्रतिमा त्या झाडांना पाणी देत आहेत. तिथे मला एक कळलं नाही प्रेक्षकांनो, अस्मिता आता सचिनशी छान हसून खेळून गप्पा मारून आली आहे, तरी पण तिच्या मनातली शंका अजून काही गेलेली नाहीये बरं का. म्हणजे हे थोडं डाऊटफुल वाटलं. आता इकडे प्रतिमा त्या झाडांना असं स्प्रेने पाणी देतात, पण त्या मैपतला पाहिलेलं त्यांच्या डोळ्यासमोरून काही जाईना. काही केल्या मैपत त्यांना सारखा सारखा आठवत होता बरं का. तेवढ्यात रविराज येतात बरं का मागून आणि म्हणतात, ए प्रतिमा, अगं काय करत? बघा प्रेक्षकांनो, आता रविराज आता या प्रतिमा त्याला मैपत बद्दल विचारतात बरं का. रविराज म्हणतात, प्रतिमा तुला थोडं विचारायचं होतं. प्रतिमा त्या म्हणतात, काय विचारायचंय रविराज? रविराज म्हणतात, अगं तुला सायलीने ज्या माणसाबद्दल विचारलं ना, मैपत शिखरेबद्दल, तू त्या माणसाला कधी भेटली नाहीये ना, म्हणजे तुला ते आठवत नाही ना. मग मला, सायलीला आणि अर्जुनला असा अंदाज आहे आम्हाला की आपल्या अपघाताच्या वेळी तू मैपत शिखरेला कदाचित बघितलं असावं, म्हणून तुला असं दुसर आठवतं. अगं बघ ना, अंदुकसा अपघात तुला जो दिसतो ना, तो आपला आहे का ग प्रतिमा? जरा आठवून बघतेस का? मग पुन्हा ते म्युझिक चालू झालं बाबा, आणि ते अपघात आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवलं. एकीकडे प्रतिमा त्याला अपघात आठवत असतो आणि एकीकडे रविराज म्हणत असतात, ए प्रतिमा, अगं तुला जो अपघातामध्ये धुसर चेहरा दिसतो किंवा तुला जो काही चेहरा दिसतो तो त्या मैपत शिखरेचा असेल का ग? प्रतिमा त्या अपघात आठवतात आणि पुन्हा म्हणतात की नाही अहो रविराज, मला खूप आठवायचा मी प्रयत्न करते, पण मला नाही आठवतो, काहीच आठवत नाही, नुसतं धुसर दिसतं बघा. रविराज म्हणतात, बरं ठीक आहे, तुला या गोष्टी जर आठवल्या ना प्रतिमा, तर बऱ्याच गोष्टी बाहेर येतील ग अपघाताच्या. अगं तू जर थोडं आठवलं ना प्रतिमा, तर बऱ्याच अशा मागच्या भूतकाळातल्या गोष्टी समोर येतील ग. प्रतिमा त्या म्हणतात, हो मला सगळं कळतंय रविराज, आता मी तरी किती आठवायचा प्रयत्न करू? आता रविराज म्हणतात, बरं ठीक आहे जाऊ दे, तू स्ट्रेस नको घेऊस, पण तुला काही आठवलं ना त्या बाबतीत तर मला नक्की सांगशील ना प्रतिमा. तुला सहज जरी आठवलं तरी मला नक्की सांग. प्रतिमा त्या ठीक आहे असं म्हणतात. आता त्यांना तो अपघात आठवतो बरं का. आता कुठल्या तरी पॉइंटला त्यांना एकदम मैपत आठवू शकतो बरं का प्रेक्षकांनो. मालिकेचे आता 1000 एपिसोड लवकरच पूर्ण होणार आहे आणि उघड होणार आहे कुठलं तरी एक मोठं महासत्य. आता ते सत्य काय असेल यासाठी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका रेग्युलर बघावी लागणार आहे. झालं आता 5-7 एपिसोड तर बाकी आहेत 1000 एपिसोड व्हायला. बघा नक्की प्रेक्षकांनो, खरंच मालिका एवढी इंटरेस्टिंग दाखवतायत ना ते, की प्रत्येक प्रेक्षक खिळवून राहील. आता खुसपट काढली तर ती बरीच काढू शकता येतात, तशी मीही सांगू शकते, पण उगाच काय मेहनत असते प्रेक्षकांनो या सगळ्यांची आणि खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करतायत ते. असो, आता नागराज म्हणतो, काय रे ए मैपत? आता नागोबाला सॉलिड घाम फुटलाय बरं का प्रेक्षकांनो. तो आलाय मैपतकडे. मैपतला म्हणतोय, काय रे मैपत, अरे काय रे एवढं इतकं अर्जंट मिस कॉल देऊन बोलवलं तुम्हाला, धावत पळत या, काय झालं काय? मैपतने ती चिठ्ठी फेकली आहे नागराजकडे आणि म्हणतो, पा नागराज शेठ, ती चिठ्ठी वाचा आणि बघा कुठं आग लागली ते. आता मैपतने ती चिठ्ठी वाचलीये जी अर्जुन सायलीने फेकली ना मैपतकडे. 22 वर्षापूर्वीचा ऍक्सिडेंट आठवतोय का, आम्हाला व्यवस्थित आठवतोय. आता नागराज ते वाचतो आणि सॉलिड घाबरतो बरं का आणि म्हणतो, ए काय रे मैपत? आधी तर त्याला वाटतं मैपत काहीतरी जोक करतोय त्याच्यासोबत, प्रँक करतोय मैपत असं त्याला वाटतं. नागराज म्हणतो, कोणी लिहिलंय हे? ए मैपत तूच लिहिलंय ना? ए काय रे, या असल्या चिठ्ठ्या चपाट्या दाखवून तुम्हाला घाबरवणार आहेस का ए मैपत? तू काय आता मला ब्लॅकमेल करायला निघाला का रे? आता त्यावर मैपत चिडून म्हणतो, ओ नागराज शेठ, माझं टाळकं आऊट झालंय आधीच इथे, तुम्ही तुमचं टाळकं ठिकाणावर ठेवा. अहो मी कशाला तुम्हाला चिठ्ठ्या चपाट्या लिहून ब्लॅकमेल करू? अहो ही चिठ्ठी मला कोणीतरी पाठवली आहे. आता नागराज ते ऐकतो आणि म्हणतो, ए बाबा ए मैपत, अरे कुणी पाठवली तुला ही चिठ्ठी? मैपत म्हणतो, मला एका माणसाचा धक्का लागला, माझा मोबाईल खाली पडला, मी मोबाईल घ्यायला खाली वाकलो तेव्हा वर पाहिलं तर माझ्या खिशात चिठ्ठी होती, त्या माणसानं चिठ्ठी टाकली असणार आहे माझ्या खिशात. नागराज मोठ्याने हसतो आणि म्हणतो, ए चल चल ए मैपत, भंकस करायचा मूड आहे का तुझा? काय हे? ए 22 वर्षापूर्वीचा ऍक्सिडेंट आहे तो, आपण पचवलाय तो मैपत, त्या ऍक्सिडेंट विषयी कोणाला काही माहिती पण नाहीये. मैपत म्हणतो, ओ नागराज शेठ, तुम्हाला वाटतंय असं आपण तो ऍक्सिडेंट पचवला आपण, पण कोणीतरी आहे आपल्याला मुद्दाम त्या ऍक्सिडेंटची आठवण करून देत आहे. मैपत आता असं सांगतो तेव्हा नागराज मोठा श्वास घेतो आणि म्हणतो, ए अरे मैपत, जो माणूस तुला धडकला त्याचा चेहरा पाहिला का तू?
मैपत म्हणतो नाही ना, मी त्याला बघायला गेलो तर तो काही मला दिसला नाही हो. जाऊ द्या ना नागराज शेठ, जाऊ द्या. मला गोत्यात आणणारा माणूस अजून त्याच्या आईच्या पोटात यायचाय. जाऊ द्या, जाऊ द्या नागराज शेठ. इथून पुढचा सीन सुभेदारांच्या घरचा घेतलाय. प्रिया बसलेली असते, तिला काही कामं धामं नाही ना आणि काही माहिती पण नाहीये काय चालू आहे घरात काय नाही. ती विचार करतीये, अरे यार हे अर्जुन आणि सायली काहीच का समजू देत नाहीये, नेमकं यांचं चाललंय तरी काय. आता यांच्या दाराला कान लावून किती वेळ ऐकू मी. अरे पण माझ्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये ना, काय करू आता, असा विचार करते प्रिया आणि करून पुन्हा अर्जुन सायलीच्या दाराकडे गेलीये. बरं आता ही दाराजवळ ऐकत असते तेव्हा हिला कोणी बघत नाही का प्रेक्षकांनो. आता बघा इकडे सायली आणि अर्जुन मैपतला धमकी देण्यासाठी दरवाजा लावून घेतात. म्हणजे आता त्यांचा पुढचा प्लॅनची तयारी चालू आहे. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली आता तू तयार आहेस ना. आता इथे ज्यांचा डाऊट होता ना की सायलीचा आवाज मैपत ओळखेल, त्यावर उत्तर तुम्हाला मिळालंय. प्रिया आली आहे तिथे दाराशी कान लावायला. उलट बोलणार होते मी. अर्जुन म्हणतो, सायली रेडी आहेस ना, आपण आता फोन लावूया मैपतला. सायली म्हणते हो, पण तुम्ही ते काय वापरणार आहे म्हणे, ते आवाज ओळखू येऊ नये म्हणून. ते अर्जुन म्हणतो, अगं ते ना स्पूज ऍप्लिकेशन असतं, ते बोलणाऱ्याचा आवाज जो आहे ना तो त्याने डिस्ट्रॉय होतो आणि समोरचा कोण बोलतोय तो आवाज ओळखू येत नाही आणि आपला नंबर पण तिकडे जात नाही. तू थांब आणि टेन्शन घेऊ नको, काय बोलायचं लक्षात आहे ना तुला. बरं चल, मी आता फोन लावतोय, रिलॅक्स हो, नॉर्मल होऊन बोल. सायली म्हणते आता इकडे प्रियाने कान लावलाय पण नेमकं तिला काहीच ऐकू आलेलं नाहीये बरं का. सायली फोन लावते, तिथे नागोबा बसलेलाच असतो मैपतच्या समोर. आता सायलीने फोन लावलाय, तिकडे नंबर वेगळाच गेलाय. आता मैपत म्हणतो, कोणाचा फोन आहे काय की अननोन नंबर दिसतोय. नागराज म्हणतो, अरे उचल ना मैपत बघ. नागराज म्हणतोय मैपतला, ए मैपत स्पीकरवर ठेव ना तो फोन. आता मैपतने फोन स्पीकरवर ठेवलाय आणि फोन उचलल्या म्हणतो, हॅलो कोण बोलताय. तिकडनं सायली म्हणते, तुझा बाप. मैपत ते वाक्य ऐकतो आणि जोरात ओरडतो, ए कोण बोलताय रे. अर्जुन सायलीला खुणवत असतो की तू बोलत राहा. मग सायली मैपतला म्हणते, मैपत शिकरे, 22 वर्षापूर्वी पनवेल हायवे जवळ जो ऍक्सिडेंट झाला ना तो मी बघितलाय. आता मैपत तेवढंच वाक्य ऐकतो. नागराज मैपत एकमेकांकडे बघतच राहतात. सायली म्हणते, त्यानंतर तिथे जे घडलंय ना ते सगळं मी बघितलंय मैपत शिकरे. मैपतला तो आवाज ओळखू येऊ नये म्हणून अर्जुन सायलीने एक ऍप्लिकेशन वापरलंय ज्यामुळे मैपतला सायलीचा आवाज ओळखू येत नाहीये. इथे ना त्यांनी प्रेक्षकांनो, जे प्रेक्षक नवीन असतील, ज्यांना माहित नसेल, त्यांना जी धुसरशी आकृती प्रतिमा त्याला आठवते ना, ते सगळं दृश्य त्यांनी अगदी स्पष्टपणे आज मालिकेत भूतकाळ दाखवलाय. मैपतने ऍक्सिडेंट झाल्यावर वाचलेल्या प्रतिमा त्याला मारायचा प्रयत्न केलेला असतो. या अशा पद्धतीने आज टीव्हीवर बघायला मिस करू नका. ठरलं तर मग आता मैपतला आठवतंय बरं का ते सगळं. मैपत आणि नागराज दोघेही मनातून चर्र घाबरलेत बरं का आता चांगलेच. पण तरी सुद्धा मैपतची शंका प्रियावरच आहे. मैपतला तो अपघात आठवतो बरं का, प्रतिमात्याला त्याने कशा पद्धतीने मारलं होतं. आता तो अपघात आठवलाय, पण सायली मात्र एवढीच धमकी देते आणि म्हणते, तुझा खेळ संपलाय मैपत शिखरे. आणि अर्जुन आता फोन कट करून टाकतो. तिकडे नागराज आणि मैपत प्रचंड अस्वस्थ झालेत. इकडे प्रियाला ऐकू नाही आलंय काही, त्यामुळे ती अस्वस्थ झाली आहे. आता बघा प्रेक्षकांनो पुढे काय होतं. आता नागराज मैपतला काही सुधरे ना. सायली फोन झाल्यावर म्हणते, अहो आपल्या या प्रयत्नामुळे मैपत चांगलाच बिथरेला, पण तो जरा पोहोचलेला गुंड आहे हो, त्याला या सगळ्या पोकळ धमक्या वाटत असतील ना. त्याच्या बाबतीत कोणी असं करू शकेल हे त्याला वाटूच शकणार नाही ना. त्याला आता आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल या सगळ्याची. अर्जुन म्हणतो, करेक्ट, आता आपल्याला पुढची स्टेप उचलावी लागेल. त्यामुळे त्या मैपतला तो ऍक्सिडेंट चांगलाच आठवणार आहे. सायली आता पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुनला डाऊट येतो की दाराबाहेर कोणीतरी आहे. आता तो दरवाजा उघडतो तोपर्यंत प्रिया पटापटा पळालेली असते. अगदी अर्जुनच्या पुढे ती पळते आणि तिकडे त्या स्टडी रूम जवळ जाऊन लपते बरं का. अर्जुन बाहेर येतो, अगदी खालपर्यंत बघतो, जिन्यावरून बघतो, पण त्याला प्रिया दिसत नाही कारण ती ऑलरेडी अशी पळालेली असते बरं का. आता अर्जुन वरून बघत असतो तेव्हा ही अशी खालून बघत असते बरं का. अर्जुन इकडे तिकडे बघतो बऱ्याच वेळ, पण त्याला कोणी दिसत नाही आणि मग तो पुन्हा त्याच्या खोलीत चालला जातो. प्रिया विचार करते, बाप रे, याला शंका आली वाटतं. हा बाहेर येऊन चेक करून गेला अर्जुन, म्हणजे नक्कीच या दोघांचा आतमध्ये काहीतरी सुरू होतं प्लॅनिंग. म्हणजे हे दोघं मैपत पर्यंत पोहोचले तर पुन्हा माझ्यापर्यंत पोहोचायला यांना वेळ लागणार नाही. तर आता हे खणत माझ्यापर्यंत पोहोचले तर. आता प्रिया मनातून चांगलीच घाबरली आहे बरं का. चोराच्या मनात चांदणं, हिला काही दिवस रात्र झोप येत नाही बरं का. आता अर्जुन येतो रूम मध्ये आणि पुन्हा दरवाजा लावून घेतो. सायलीला म्हणतो, अगं मला असं वाटलं की कोणीतरी आपलं बोलणं ऐकतंय म्हणून चेक करत होतो मी. सायली म्हणते,
आपल्या घरामध्ये कान लावून बसलेली दुसरी कोणती व्यक्ती आहे? हे बघा, अहो मला तरी वाटतं प्रियाला इतक्यात एवढं सगळं कळायला नकोय, कोणालाच नको. घरच्यांना जर कळलं ना की आपण एवढा मोठा धोका पत्करतोय तर ते टेन्शन मध्ये येतील. अर्जुन म्हणतो, हो सायली, आपण जे करतोय ना ते कोणालाच कळायला नकोय. आपण एक काम करूयात, या पुढचा जो प्लॅन करायचा ना तो आपण सिनियरच्या घरी जाऊन करूयात. आता हे दोघे जण असं ठरवतात, पण काय प्लॅन केला तो काही आपल्याला ऐकवला नाहीये, डायरेक्ट तो एक्झिक्यूट केलेला दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता इकडे मैपत चकाळतो ना तो फोन आल्यावर. मैपत ती चिठ्ठी सारखी बघत असतो. आता उठून उभा राहतो आणि म्हणतो, 113% हे त्या चिचुंद्रीचं काम आहे नागराज शेठ. आता नागराज म्हणतो, काय सांगतोयस मैपत? प्रिया? मैपत म्हणतो, अरे तुम्हीच विचार करा ना नागराज शेठ, या ऍक्सिडेंट बद्दल फक्त तिलाच माहिती आहे. आता नागराज जरा विचार करतो आणि म्हणतो, अरे यार पण मैपत तिला काय मिळणार आहे हे सगळं करून? मैपत म्हणतो, अरे आपण तिचा सूड उगवतोय ना म्हणून ती आपल्यावर सूड उगवती. अरे आपण तिच्याकडनं तो व्हिडिओ मागतोय ना नागराज शेठ, त्याचा सूड उगवतीये ती. पण नागराज शेठ तुम्हाला असं सांगतो ना, यावेळेला मी तिच्या अशी बारीक 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 तुकडे करीन ना की चाळणीनं जरी चाळले तर ते बरोबर तुकडे खाली पडतील. नागराज ऐकत बसतोय. आता पुढे मैपत म्हणतो, आधीच त्या डबल मेंदूच्या पोरीनं आपला व्हिडिओ केला जो आपल्यापासून लपवला. आता आपण तो मिळवायचा प्रयत्न करतोय तर ती असे कांड करायला लागली काय आता? नागराज शेठ चला आत्ताच्या आत्ता ना आपण जाऊ आणि तिला जाब विचारू. नागराज म्हणतो, ए बाबा आत्ताच्या आत्ता जाब विचारू काय? अरे आपण गेल्यावर ती काय आपल्याला सरळ सरळ सांगणार आहे का की हे सगळं ती करते? मैपत म्हणतो, ते माझ्यावर सोडा ना तुम्ही नागराज शेठ, मी बघून घेईल ना. आता या दोघांचं बोलणं इतकंच काय ते दाखवलं. आणि इकडे अर्जुन सायली पुन्हा आले बाबा त्या मैपतच्या घराच्या बाहेर बरं का. आणि इथे अजूनही सीसीटीव्हीचा पत्ता नाहीये, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या सीसीटीव्हीचं. अर्जुन आता हातामध्ये एक लोखंडाचा भाला घेऊन आलाय बरं का, आणि त्याला समोरून आता तो जाळ लावतोय. सायली त्याला म्हणते, अहो सावकाश, लाकूड आहे बरं का अर्जुनच्या हातामध्ये. सायली म्हणते, अहो हे लाकूड फेकताना काळजी घ्यायला हवी, कोणालाच त्रास नको व्हायला, फक्त मैपतच्या मनाला याचे व्रण लागले पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो तू टेन्शन घेऊ नकोस. बहुतेक अर्जुन भाला फेक या स्पर्धेमध्ये अव्वल आलेला दिसतोय. आता इकडे नागराजला फोन आल्यामुळे नागराज मागेच राहतो बरं का. मैपत आणि नागराज प्रियाला जाब विचारायला चालले असं वाटलंय मला बरं का. आता तुम्ही मालिकेत बघा, तुम्हाला जाणवेल नेमकं काय झालंय. मैपत आता पुढे निघालेला असतो, नागराजला फोन येतो, त्यामुळे आता नागराज मैपतच्या घरातच थांबतो आणि म्हणतो, ए मैपत 1-2 मिनिटं थांब, मी फोनवर बोलून येतोच, तू जा पुढे. मैपत आता त्याच्या गाडीजवळ जातो बरं का प्रेक्षकांनो. आता इथे त्यांनी जरा थरार रंगवलाय. सायली अर्जुन त्यांच्याजवळ असलेल्या त्या लाकडाला समोरून पेटवतात आणि अर्जुनने बरोबर निशाणा साधून ते लाकूड मैपतच्या समोर फेकलंय बरं का प्रेक्षकांनो. आता त्या मैपतची गाडी आतमध्येच आहे, कंपाऊंडच्या आत. मैपत गाडीमध्ये शिरणार तेवढ्यात अर्जुनने ते लाकूड त्या मैपतच्या एक्झॅक्टली समोर फेकलंय आणि दोघेही एका बाजूला म्हणजे त्या झाडाच्या तिथे खोडाजवळ लपून बसतात. ते लाकूड फेकल्यावर थोडस जरा शंका घेण्यासारखं आहे, म्हणजे मैपतने त्याच्या माणसांना वगैरे पाठवलं असतं, ए जा रे बघा रे, पण असं काही झालं नाहीये. त्यामुळे मैपत घाबरलाय. आता मैपतने ते जळतं लाकूड मागून बघितलं तर त्यावरती लिहिलेलं असतं 22 वर्षापूर्वीचा अपघात. आता हे सारखे सारखे मैपतला टॉर्चर करतायत, जेणेकरून मैपत काहीतरी वेगळी मुवमेंट करेल आणि पटकन सत्य सांगून देईल असा यांचा गैरसमज आहे, किंवा त्यांच्या हाती काहीतरी क्लू लागेल असं त्यांना वाटतंय. पण डोंट वरी, त्यांच्या हाती एक मोठा क्लू लागलाय आणि तो म्हणजे बाबू कालिया. आता तो बाबू कालिया जो आहे ना, तो त्यावेळी ज्याने अपघात घडवून आणला ना, ट्रक ड्रायव्हर होता बहुतेक, असा माझा अंदाज आहे. आता बघत राहा प्रेक्षकांनो पुढे काय होते. हा थोरार ना त्यांनी नुसता दाखवलाय. अर्जुन ते लाकूड फेकतो, मैपत ते बघतो, त्यावर लिहिलेलं असतं 22 वर्षापूर्वी, आणि त्या मैपतला येतं टेन्शन. आणि आता अर्जुन सायली लांबून त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे टिपत असतात. एपिसोड आज इथे संपलाय. आता पुढचा जो एपिसोड दाखवला ना त्यांनी प्रेक्षकांनो, तो न्यू प्रोमो म्हणून कालच आउट झालाय बरं का. अर्जुनला काहीतरी मोठी बातमी कळाली आहे. अर्जुन आता मैपतला फोनवर धमकवतो आणि त्या धमकीमध्ये तो मैपतला म्हणतो की 22 वर्षापूर्वीचा अपघात मला माहिती आहे, त्याचा एक प्रूफ तुला देतो, एक सबूत देतो, तुला पाठवलेल्या लोकेशनवर ये, असं म्हणून मैपतने त्याला त्या अपघाताच्या तिथे कुठेतरी बोलवलंय बरं का अर्जुनने. आणि तिथे त्या बाबू कालियाचा फोटो एका झाडावर मोठाच्या मोठा मैपतला दिसतो आणि मैपत घाबरतो. त्यामुळे अर्जुनला एक मोठा क्लू मिळणार आहे काहीतरी. बघत राहा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग इतका इंटरेस्टिंग दाखवताय ना एपिसोड, जबरदस्त. मैपत बाबूचा फोटो पाहिल्यामुळे प्रचंड घाबरलाय, त्यामुळे अर्जुनला कळलं की मैपतचा संबंध बाबूशी आहे. आता तो संबंध कसा आहे हे अर्जुन सायली
फायनली शोधून काढणार आहे. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग बघत राहा, इंटरेस्टिंग एपिसोड दाखवतायत. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. उद्याचा एपिसोड बघायला मी खूप एक्सायटेड आहे. तुम्ही आहात का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात उद्या. धन्यवाद.